श्री अरविंद कुबेर पवार आज आपल्यापुढं कविवर्य श्री ना. वा. टिळक यांची केवढे हे क्रौर्य ही कविता घेऊन सादर करतोय। या कवितेचा आशय असा आहे की एक पक्षिणी आहे, तिला लहान लहान पिल्लं झालेली आहेत। जोपर्यंत त्या पिल्लांना आकाशाला गवसणी घालण्याचं बळ येत नाही तोपर्यंत त्या पिल्लांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी त्या पक्षिणीवर असते। तशाच प्रकारे ही लहान लहान पिल्लं आहेत आणि या पिल्लांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांना घास आणण्यासाठी ही पक्षिणी आपल्या घराबाहेर पडते, कोटराबाहेर पडते आणि ती पिल्लांसाठी घास गोळा करते। तो आपल्या चोचीत पकडते आणि ते आपल्या घराकडे येणार तोवरच एक शिकारी तिला बाण मारतो आणि बाण मारल्यानंतर तिच्या शरीरातून रक्त यायला चालू होतं। आता रक्त यायला चालू झाल्यानंतर तिच्या पुढं एकच कर्तव्याची भावना असते की मी माझ्या पिलांसाठी हा घास नेऊन दिला पाहिजे, त्यांना चारला पाहिजे, नाहीतर माझ्या पिलांना तर उडता येत नाही। आता मी कसल्याही परिस्थितीत माझ्या पिलांपर्यंत पोहोचले पाहिजे। परंतु बाण मारल्यामुळे तिच्या शरीरातून रक्त वाहते आणि रक्त वाहत असल्यामुळे तिची शरीराची शक्ती क्षीण झालेली आहे। तिच्या डोळ्यावर झापडे येत आहेत, तिला रस्त्यानं चालताना सुद्धा तिचा रस्ता चुकतोय आणि अशा परिस्थितीत अतिसंकटात असताना सुद्धा फक्त एका कर्तव्याच्या भावनेपोटी तो घास घेऊन ती आपल्या घराजवळ पोहोचते आणि पोहोचल्यानंतर तो घास आपल्या पिलांना भरवते आणि परमेश्वराकडे विनंती करते की आता माझ्या अनाथ मुलांचं तूच उदरनिर्वाहन कर। अशा आशयाची ही एक सुंदर कविता आहे, ते आज मी तुमच्यापुढे सादर करतोय। क्षणोक्षणी पडे उठे परिबळे उडे बापडी, चुके पतही येऊनी स्थिमित दृष्टीला झापडी। किती घळघळा गळे रुधिर कोमलांगातुनी, तशीच निज कोठरा परत पातली पक्षिणी। म्हणे निज शिशु प्रति अधिक बोलवे ना मला, तुम्हास अंतीचा कवळ एक मी आणिला। करा मधुर हा चला भरविते तुम्हा एकदा, करी जतन या पुढे प्रभु पिता नाथा सदा। आहा मधुर गाऊनी रमविले सकाळी जना, कृतज्ञ मज मारतील नचही मनी कल्पना। तुम्हास्तव मुखी सुखे धरून घास झाडावरी, क्षणेक बसले तो शिरे बाण माझ्यावरी। निघून नर जातीला रमविण्यात गेले वय, म्हणून वदिले मला किती दया कसा हानय। उदार बहुशूर हा नर खरोखरी जाहला, वधूनी मज पाखरा निरपराध की दुर्बला। मनाल भुलली जगा विसरली प्रियाले करा, म्हणून ती संकटे परत पातली मी घरा। नसेल वही उष्णता नच कुशीत माझ्या शिरा, स्मरा मज बरोबरी परिदया घना हा खरा। असो रुधिर वाहुनी नच बिजो सुशय्या तरी, म्हणून तरुच्या तळी निजली ती द्विजा भुवरी। जिवंत बहु बोलके किती सुरम्य ते उत्पल, नरे धरून नाशिले खचित थोर बुद्धी बल। मातीत ते पसरले अतिरम्य पंख, केले
परी उदर पांडुर निष्कलंक, चंचू तशीच उघडी पद लांबविले, निष्प्राण देह पडिला श्रमही निमाले.